जो पाण्याच्या पहिला बाहेर येईल तो अख्ख्या फार्म हाऊसचा सगळ्यांचा बिल भराल. 1 2 3 स्टार्ट. 1 hour later. साले मर जाएंगे सबके सब पर बाहर कोई नहीं आएगा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस निगम आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्याने आवडत्या यूट्यूब चॅनलवर TMT वँडरर्स. तर आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. बऱ्याच वर्षांनी आपले सर्व कॉलेजचे मित्र भेटलेत, तर फार्म हाऊसचा प्लॅन झाला आणि हे आपले मित्र आणि काय 8 ते 1.5 शहाणे मित्र आहेत, ते अजून यायचे बाकी आहेत. ते आले की त्यांची पण भेट करून दाखवतो. तर आता सध्या तुम्हाला मी फार्म हाऊस दाखवतो. हा आपला हॉल आहे, 2 बेडरूम आहेत. इथे बघा मोठा बेड आहे, इथे एक मिरर आहे आणि आपला भाऊ तेजस. फ्रीज वगैरेची पण व्यवस्था आहे. हा मोठा डीजे, रात्रभर फुल एन्जॉय करणार आहे, गाणे बिने लावून फुल सर्व मस्ती. हा दुसरा बेडरूम आहे आणि AC वगैरे पण आहे. मस्त मिरर आहे, एक सेल्फी मिरर. वॉशरूम वगैरे एकदम नीट अँड क्लीन आहेत, सर्व खूप मोठे आहेत, स्पेशस आहे. आणि फार्म हाऊस म्हटलं की आपला पूल, तर आपल्या हॉलमधूनच बाहेर बघितलं की हा आपला पूल आहे आणि बाहेरचा व्ह्यू जरा असा आहे, मस्त एन्जॉय करायचा आहे. आज पुढचा अपडेट करू आपण लगेच. स्विमिंग पूल दाखवतो मित्रांनो तुम्हाला. रूमचा बाहेरचा व्ह्यू आहे. हां, हे आपल्या रूमच्या बाहेरचा स्पेस आहे, इथं आपण जेवण वगैरे करू शकतो. हे गार्डन व्ह्यू आहे थोडा, तिथे पण आपण लंच वगैरे करू शकतो. मस्त लाइटिंग वगैरे. आणि हे आपल्या हॉलची जी विंडो आहे ती आहे. इथे हा पूल आहे मस्त. रात्री अजून बघण्यासारखा व्ह्यू असेल, नक्कीच दाखवू. आता तर आलोय आम्ही, जस्ट चेक इन केलंय. हा असा पूल आहे, मस्त आहे, मोठा आहे. आणि आम्ही टोटल 10 जण आहे. 10 जणांसाठी खूप मोठा झाला. रूमच्या बाहेर निघलंच की पूल लगेच आहे. एन्जॉय आज फक्त एन्जॉय. पूल आहे मस्त, पाणी वगैरे पण आताच त्यांनी हे केलं. गार्डन आहे. आणि हा जो फार्म हाऊस आहे हा बदलापूरमध्ये म्हटल्यावर आपलं हे मुळगावच्या खंडोबा मंदिर आहे तिथे. मित्रांनो नाश्ता आला, आता नाश्ता बघा. आता मस्त पोहे आणि काही नाश्ता आपण बाहेरून पण आणला. थोडंसं बाहेरून थंडा वगैरे नाश्ता करू. मस्त गरमागरम पोहे दिलेत, बसूया खाली. भावांनो काय भाई मजा येते की नाही? सुरुवातच आहे अजून तर. म्हणजे कुठून आलोय? या चमच्याने खायचं का काय? चमचे पुढे हाय चमचे आहे. त्या बाटल्या दिसू नको देऊ मागच्या. हुशार. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता स्पीकर वगैरे बाहेर घेऊन चाललोय. आता डायरेक्ट पूल मध्ये उडी मारायची. डॉगेश भाई एन्जॉय. काय सीन आहे मित्रांनो. चपला घालून फिरा रे. वाव, जस्ट लाईक. ते बघ ना, तेव्हा समजेल आपल्याला दिमाग येते. थोडा स्नॅक्स. काय भारी सीन आहे. फुल एन्जॉय.
विनोद शेठ, संतोष शेठ, अभिषेक शेठ आणि आपले ऋषभ शेठ. ऋषभ इज वसुली बॉय. हॅलो गाई. येतो. मित्रांनो आता पाण्यात वेळ गोळ्या संपल्या. मित्रांनो पाण्यात मजा तर खूप केली. आता आम्ही खूप थकलोय. आता झाला टाइम जेवायचा. सर्व मस्त बसलोय पंक्तीत एकदम. महफिल व्हेजवाल्यांसाठी व्हेज आहे, नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज. पद्धतशीर कार्यक्रम झालाय. तुफान जेऊ मस्त फटाफट. रात्रीचे वाजले 2:30 आणि आता आम्ही आलो DJ लावून पोहायला. तुला बोलत रात्रभर पूलमध्ये बसवाल. And guess what? One is too good and took spring. हा मार कसं आहे बघ असं वाट आणि ते फक्त असं पुढे उडी मार हात हे कर. हातवर आपटला तरी काही विषय नाही, काय लागणार नाही. हॅलो गाईज, उडी मारली नाही मी. बरोबर आहे. चल ना तू चल पाण्यात बुलले पाण्यात. में पागल भर में मौसम में पागल भर में काय चाललंय मला काय चाललंय. जिसे चाहा जिसे पूछा उसने यारो मेरा दिल तोड़ा तोड़ा तन्हा तन्हा छोड़ा. मित्रांनो 4 वाजायला आले. आज खूप झोप आली. आत्ता आम्ही स्विमिंग पूलमधून बाहेर आलो. सगळे गेले आतमध्ये. मला झोप यायला लागली. झोपतो आता. उद्या सकाळी नाश्ता वगैरे होईल. नाश्ता वगैरे झाला की मग बघू, आपण एन्जॉय करू. आणि संध्याकाळी 5चा आऊट टायमिंग आहे. अजून आमच्यामधलं एक जण आला नाही. तो पण शहाणा. उद्या येतो की काय माहिती. मजा लय आली. जेवण वगैरे खूप छान होतं. मजा खूप आली. चला आता झोपतो. 1 2 3. अरे हिरोचा हात पडवतो त्याच्या अंगावर तो काही खांदा खाली.
तर नुकतंच घरी आलो आता आणि आम्ही खूप एन्जॉय केला फार्म हाऊसवर. खूप मस्त फार्म हाऊस होता, ते बघितलं असेल. आणि खरंच खूप छोटा ब्लॉग झाला हा, कारण बरेच सीन मला शूट करता आले नाही, कारण आम्ही आमच्याच ह्याच्यामध्ये खूप व्यस्त होतो. आणि काही युट्यूबचा प्रॉब्लेम होता, म्हणजे की जसं कंटिन्यू साऊंड सिस्टम चालू होता, गाणे चालू होते, एन्जॉय चालू होता. त्यामुळे कॉपीराईटचा इश्यू येऊ नये म्हणून मी काही सीन रेकॉर्ड नाही केले, कारण ते एडिटिंग मध्ये खूप रिस्की चालते. त्यामुळे पण तुम्ही समजून घ्या. पण बाकी मला पूर्ण फार्म हाऊस दाखवण्याचा खूप प्रयत्न केला. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.